या ठिकाणी मुख्यमंत्री उभे राहून सर्व गणेश मंडळ जी विसर्जनासाठी येत आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांच्या सोबत सध्या या ठिकाणी दरवर्षी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटी येथे येतात। सुरक्षेचा व्यवस्थित आढावा आधीच घेतलेला असतो आणि जी गणेश मंडळ या ठिकाणाहून जातात त्यांना हात उंचावून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शुभेच्छा देतात, तसंच अनेक बाप्पांचं दर्शनही घेतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत। अनेक गणेश मंडळ आता गिरगाव चौपाटीवर आलेली आहेत। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस सध्या गिरगावात पोहोचलेले आहेत। पत्रकारांसाठी देखील हा एक स्टँड असतो। या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील उभे असतात। सर्व गणेश मंडळांना ते हात उंचावून आता शुभेच्छा देखील देणार आहेत, तसंच अनेक गणपतींवर ते पुष्पवृष्टी देखील करणार आहेत। धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी निर्माल्याचं कलेक्शन आणि त्याचं सॉर्टिंग करून या दोन्ही मशीनमध्ये त्याचं क्रशिंग केलं जातं आणि त्याचं खत बनवलं जातं। खरं म्हणजे हा उपक्रम जो आहे हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे हजारो श्री सदस्य सचिनदादांच्या मार्गदर्शनाखाली इथं चौपाटीवर करतात आणि खरं म्हणजे याच्यामुळे एक पर्यावरणालाच एक मदत होते आणि या गांडूळ खतामुळे ऑर्गॅनिक आहे त्यामुळे एक मातीचा कसही वाढतो, पर्यावरणपूरक वातावरण तयार होतं। सगळं निर्माल्य जे आहे ते सगळं निर्माल्य म्हणजे चौपाटी स्वच्छ होते। हे सगळं जे आहे हे अशा प्रकारचे उपक्रम किंवा मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड असेल, त्याचं संगोपन असेल, म्हणजे फक्त लागवड करून हे श्री सदस्य थांबत नाहीत, तर त्याचं संगोपन करतात, ते वाढवतात आणि एक पर्यावरणाला जो काय आज क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग हे सगळं आपण पाहतोय त्याला एक मोठ्या प्रकारची मदत, तलाव सफाई असेल, विहिरी सफाई असेल, स्वच्छता मोहीम असेल। तर हे दृश्य आपण पाहतोय। सध्या उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेतच, तर मुख्यमंत्री शिंदे हे गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत। मोठा जनसमुदाय सध्या गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी। या सर्व मंडळांना अभिवादन करण्यासाठी, त्याचप्रमाणे गणेशाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी देखील करण्यासाठी आता मुख्यमंत्री शिंदे गिरगाव चौपाटीला पोहोचलेले आहेत। मुंबईसह पुण्यात गणपती विसर्जनाचा वेगळाच जल्लोष पाहायला मिळतोय। कित्येक मोठ्या संख्येने सध्या अनेक मंडळ, घरगुती गणपती गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी आता काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पोहोचले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। गिरगावातली ही दृश्य आपण पाहतोय। पूर्वक इथे स्वागत आहे। लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी, त्याचप्रमाणे
या भाविकांच्या जनसागराला अभिवादन करण्यासाठी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीच्या इथे दाखल झालेले आहेत. अनेक मोठमोठ्या मंडळांचे गणपती देखील गिरगाव चौपाटीवर आहेत. दोन दृश्य आपण पाहतोय. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने गणपती जे आहेत ते गिरगाव चौपाटीवर येत आहेत. फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरात आज गणेश विसर्जनाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. पहिली दृश्य आहेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत. त्यांच्या हस्ते आता अनेक गणपतीच्या मूर्तीवर पुष्प या देशाला देखील एक चांगले म्हणजे सुजलाम सुफलाम भरभराट प्रगती विकास या सगळ्या गोष्टी होऊ दे या बाप्पाला. बाकी दुसरं काय.